3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी. बांठी आयोगाबाबतही सुप्रीम कोर्ट निर्देश देण्याची शक्यता. कर्नाटकात ईव्हीएमवर नाही तर बॅलेट पेपरवर मतदान. बंगळुरू महापालिकेसह झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकीत मतपत्रिका वापरणार. कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय. 10वीच्या विद्यार्थ्यांना आजपासून हॉल तिकीट मिळणार. राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवरून डाउनलोड करता येणार. पुण्यात ईव्हीएम विरोधात शिवसेना आक्रमक. कळस गावात ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन. ईव्हीएमची होळी, हातोड्यानं मशीनही फोडलं. पुण्यात अभाविपचं घंटानाद आंदोलन. मॉडर्न कॉलेज समोर विद्यार्थ्यांचं आंदोलन. फी मधील सवलतीसह विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आक्रमक. कोल्हापूर झेडपी निवडणुकीत काँग्रेसमध्ये बंडखोरी. महिला जिल्हाध्यक्षांचीच बंडखोरी. शीतल फराकटे अपक्ष निवडणुकीच्या मैदानात. पुरोगामी नेते विचारवंत गोविंद पानसरे खून प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाडचा मृत्यू. हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाल्याचा अंदाज. सांगलीतल्या घरात समीर गायकवाडचा मृत्यू. एकनाथ शिंदे अजित पवारांचा गेम भाजपच करणार. येत्या काळात अजून मोठे गेम होणार. हॉटेल पॉलिटिक्सवर नाना पटोलेंचं वक्तव्य. 8 दिवसात राज्याच्या राजकारणात उलटफेर होणार. रायगडच्या माणगावातील तळाशेत जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार दिशा जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर यावेळी तळाशेत पंचायत समिती गणातून मनीषा मालोरे आणि संगीता बक्कम यांनीही अर्ज दाखल केला. यूपीमधल्या सहारणपूर शहरात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृतदेह मिळाल्यानं खळबळ. घटनास्थळी मृतदेहाच्या जवळ 3 बंदुका आढळल्या. मृतांमधील मुलांच्या डोक्यावर गोळ्यांच्या निशाण आढळलेले आहे. सध्या फॉरेन्सिक टीमकडनं तपास सुरू आहे. जम्मू श्रीनगर राज्य महामार्गावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता. लष्कराच्या वाहनांना लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती. त्यामुळे राज्य महामार्गावर सुरक्षा तैनात. किश्तवाडच्या सिंगापोरा परिसरात पुन्हा एकदा एन्काउंटर झालं. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. यात 4 संशयितांना ताब्यात घेतलेला आहे. दरम्यान एन्काउंटरमध्ये शहीद झालेल्या जवानांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यूपीमधील ग्रेटर नोएडा इथं सॉफ्टवेअर इंजिनियर युवराज मेहता यांची कार अपघातात नाल्यात पडली. त्यांनी मदतीसाठी तासनतास वाट पाहिली, मात्र वेळेवर मदत मिळाली नाही. त्यामुळे युवराजचा मृत्यू झालाय. युवराजच्या कुटुंबानं विकास प्राधिकरणावर निष्काळजीपणाचा आरोप केलेला आहे. वांद्रे बोरीवली 5 आणि 6व्या मार्गावर मेल धावणार. मेल एक्सप्रेस लोकल मार्गावरून धावणार नाही. विरार लोकल आता आणखी फास्ट धावणार.